नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। उत्तर भारतामध्ये दही भेंडी कशी बनवतात ते आज आपण बघणार आहोत। तर त्यासाठी इथे मी पाव किलो इतकी भेंडी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहेत। तर सर्वात अगोदर आपण ही चिरून घेणार आहोत। तर आपण कशी चिरायची ते बघून घेऊया। हे बघा, या पद्धतीने भेंडीचं देठ मागचा आणि पुढचा भाग कापून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने त्याचे तुकडे करून घ्यायचे आहे। हे बघा, याच पद्धतीने आता आपण संपूर्ण भेंडी चिरून घेणार आहोत। छोटी असतील तर त्याचे 2च तुकडे करा आणि मोठे असतील तर त्याचे 3 तुकडे करा। इथे आपले संपूर्ण भेंडी चिरून तयार झालेले आहेत। आता आपल्याला हे तेलावरती थोडेसे परतून घ्यायचे आहेत। गॅसवर पॅन मध्ये आपण 3 ते 4 टेबलस्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे। आता संपूर्ण भेंडी आपल्याला यामध्ये काढून घ्यायची आहेत। हे बघा, गॅस आता आपण लो ते मीडियम ठेवून घेऊया आणि भेंडी चांगली 2 मिनिटांसाठी मिक्स करून परतून घेऊया। 2 मिनिटांसाठी इथे भेंडी आपण चांगली मिक्स करून परतून घेतलेली आहे। अगदी पाव चमचा हळद घ्यायची आहे आणि पाव चमचा इतकं मीठ। आता हे टाकल्यानंतर आपल्याला 3 ते 4 मिनिटांसाठी भेंडी चांगली तेलावरती परतून घ्यायची आहे। तर गॅस इथे मी लो ते मीडियमच ठेवून घेतलेला आहे। चार ते 5 मिनिटांसाठी भेंडी इथे आपण चांगली परतून घेतलेली आहे। आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया। कढईमध्ये जे तेल उरलेलं आहे त्यावरतीच आता आपल्याला अर्धा टीस्पून इतकं जिरं काढून घ्यायचं आहे आणि सोबतच एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा काढून घेऊया। कांदा इथे आता आपल्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। जोपर्यंत इकडे आपला कांदा परतून होते तोपर्यंत आपण दही मध्ये मसाले मिक्स करून घेणार आहोत। इथे आपण अर्धा कप इतकं ताजं दही घेतलेलं आहे। सोबतच आपण घेतलेला आहे अर्धा टीस्पून गरम मसाला, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून तिखट, अर्धा टीस्पून जिरेपूड, चवीनुसार मीठ, 1 टीस्पून धनेपूड आणि 1 टीस्पून इतकी काश्मीरी लाल मिरचीची पावडर घेतलेली आहे। आता हे सर्व मसाले आणि मीठ आपल्याला दही मध्ये काढून घ्यायचे आहे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। इथे आपण दही मध्ये सर्व मसाले चांगले मिक्स करून घेतलेले आहेत। कांद्यावरतीच आता आपल्याला 1 टीस्पून इतकी आलं आणि लसणाची पेस्ट काढून घ्यायची आहे आणि ती सुद्धा कांद्यासोबत मिनिटभरासाठी मिक्स करून परतून घ्यायची आहे। हे बघा, आता आपण जे दही मध्ये मसाले मिक्स करून ठेवलेले होते ते संपूर्ण आपल्याला यामध्ये काढून घ्यायचे आहेत। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया। गॅस इथे आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि बारीक गॅसवरतीच आपल्याला हे मसाले 4 ते 5 मिनिटांसाठी चांगले शिजवून घ्यायचे आहेत। तर आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि 5 मिनिटांसाठी मसाले चांगले शिजवून घेऊया। 5 मिनिट झालेले आहेत। आता आपण झाकण उघडूया। तुम्ही बघू शकता इथे आपला मसाला मस्तपैकी शिजलेला आहे आणि तेल सुद्धा मस्त सुटलेलं आहे। आता आपण जी परतून घेतलेली भेंडी आहे ती आपल्याला यामध्ये काढून घ्यायची आहे। तर हे बघा, संपूर्ण भेंडी आपण यामध्ये काढून घेऊया आणि चांगली मिक्स करून घेऊया। ते 1 मिनिटासाठी इथे आपल्याला गॅस फुल करून घ्यायचा आहे आणि फुल गॅसवरती मसाल्यामध्ये भेंडी चांगली मिक्स करून परतून घ्यायची आहे। बघा, चांगलं मिक्स करून झालेलं आहे। यामध्येच आता आपल्याला अगदी पाव कप इतकं पाणी काढून घ्यायचं आहे जेणेकरून आपली भेंडी चांगली शिजतील। हे बघा,
पुन्हा एकदा आपण चांगलं हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता गॅस बारीकच ठेवून घ्यायचा आहे आणि झाकून भेंडी पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे। साधारणतः एक 10 मिनिट झालेले आहेत। आपण भाजी शिजण्यासाठी ठेवून घेतली होती। आता आपण झाकण उघडूया आणि आपले भेंडी शिजले आहेत का नाही ते चेक करूया। हे बघा इझिली तुटले जात आहेत, म्हणजे इथे आपली भेंडी मस्तपैकी शिजलेले आहेत आणि आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं ते सुद्धा आटलेलं आहे। तर इथे आपली दही भेंडी बनून तयार झालेली आहे। एवढीच थपथपीत आपल्याला ही ठेवून घ्यायची आहे। तर गॅस बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया। तर अशा प्रकारे इथे आपली दही भेंडी बनून तयार झालेली आहेत। नेहमीपेक्षा थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपण भाजी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आजची ही रेसिपी घरी आवर्जून करून बघावं, ती कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, इट हेल्दी, लिव्ह हेल्दी।